नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. मध्यंतरीच एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये शरद पवार गेले विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना, आणि त्यावरून भरपूर चर्चा महाराष्ट्रामध्ये झाली की कुठेतरी शरद पवार हे NDAमध्ये जाणार का, किंवा त्यांचे खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदेंच्या पक्षात जाणार का किंवा भाजपामध्ये जाणार का. वेगवेगळ्या प्रकारचे तर्क जे आहेत ते लढवले गेले, आणि त्यातून मग ही चर्चा सुरू झाली की NDAला सध्या खासदारांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत शरद पवार हे त्या दृष्टीने प्रयत्न करतायत का NDAमध्ये प्रवेश करण्यासाठी, आणि म्हणूनच ते एकनाथ शिंदेंना भेटले का. आणि टीकासुद्धा झाली. संजय राऊतांनी कशा पद्धतीची टीका केली आपण पाहिलं. एक प्रकारे शरद पवारांनी हे करायला नको होतं, गद्दारांना कसे काय ते भेटले, अशा पद्धतीचा सवाल त्यांनी उपस्थित केला. पण हे सगळ्यांच्या समोर झालं, म्हणजे कुठेही हे सूत्रांनुसार काहीतरी कळले अशातला भाग नाही. समोरासमोर शरद पवार हे विधिमंडळामध्ये गेले होते, बरेच वर्षांनी ते विधानसभेत गेले, आणि तिथेही भेट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता यावरनं लगेच असं म्हणता येऊ शकत नाही की ते NDAमध्ये जाणार किंवा त्यांचे खासदार जे आहेत ते कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन होणार, असा काही लगेच तर्क आपण मांडू शकत नाही, कारण एवढं काय ते सोपं नाही. आणि शरद पवार हे अशा पद्धतीचे नेते आहेत की ते सगळ्यांच्या समोर आपल्या जे काही त्यांचे डावपेच आहेत किंवा ते जे काही पत्ते आहेत त्यांचे, ते सगळ्यांसमोर असे उघड्यावर मांडतील अशी अजिबातच शक्यता नाही. ते जे बोलतात अनेक वेळेला पत्रकार परिषदेत, त्यामागचा काय उद्देश असतो, त्यामागचं काय धोरण असतं, हे कोणालाच कळत नाही. अनेक पत्रकारांना वाटत असतं की आपण रोज शरद पवारांना काहीतरी विचारतो, शरद पवार आपल्याला ओळखतात, त्यामुळे आपल्याला शरद पवारांचं राजकारण कळतं, असं अनेकांना वाटत असतं. प्रत्यक्षात शरद पवारांचं राजकारण हे कोणालाच कळत नाही. ते काय बोलतात, कधी कोणत्या निर्णय घेतील, याविषयी कोणालाच माहिती नसते पक्की. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना भेटण्यावरनं लगेच ते NDAमध्ये दाखल होतील असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही. किंवा आत्ता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला कर्जमाफीच्या संदर्भामध्ये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, आणि त्यातल्या काही जाचकटी काढून टाकल्या, तर त्यावर शरद पवारांनी सरकारचं कौतुक केलं. तर त्यावरनं लगेच म्हणायला सुरुवात झाली की ते NDAच्या जवळ गेली. ते एवढंही ते सोपं नाही. पण सध्याची जर परिस्थिती पाहिली तर एकंदरीत शरद पवारांना NDAकडे जाण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती नक्कीच आहे. आणि अनुकूल परिस्थिती कशामुळे आहे तर अनेक त्याला कारणं आपण देऊ शकतो की ज्यामुळे शरद पवार NDAच्या जवळ जातील, अर्थात ते कुठल्या पक्षात विलीन होतील किंवा त्यांचे खासदार आमदार विलीन होतील असं म्हणण्याचं कारण नाही. पण बाहेरून पाठिंबा नक्कीच ते देऊ शकतात, आणि तसा प्रयत्न त्यांनी अनेक वेळेला केलेला आहे. त्यामुळे आत्ताची जी परिस्थिती आहे ती शरद पवारांना त्या दृष्टीने अनुकूल आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एकतर स्वतः ते वार्धक्यामुळे फारसे ॲक्टिव्ह नाहीत राजकारणात, अर्थात ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात, वेगवेगळ्या ठिकाणी लोकांची चर्चा करतात, बैठका घेतात, मार्गदर्शन करतात, सल्ला देतात, हे सगळं सुरूच आहे त्यांचं. पण जो पूर्वीचा जो काही एक जोश होता तो आता नाही आहे. वयोमानपरत्वे तशा पद्धतीने ते करू शकत नाहीत. अजूनही लोकसभेसाठी बरीच वर्ष आहेत, निवडणुकीसाठी विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा तेवढीच वर्ष आहेत, आणि त्यामुळे सध्याचा पुढचा जो काळ आहे तो तसा पाहिला तर राजकारणासाठी काहीच, महाराष्ट्रातलं राजकारण विशेषतः पाहायचं झालं तर काहीच होणार नाही आहे त्यावेळेला. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार जे आहेत ते आगामी काळातलं राजकारण किंवा भवितव्य आपल्या पक्षाचं हे लक्षात घेता पाठिंबा देऊ शकतात, कारण इकडे NDAला खासदारांची आवश्यकता आहेच. वेगवेगळ्या प्रकारची विधेयकं संसदेच्या पावसाळी अधिवेशनात येणार आहेत, आणि अशा वेळेला ही विधेयकं संमत करण्यासाठी, ही बिलं संमत करण्यासाठी त्यांना तेवढ्या खासदारांची आवश्यकता आहे. जवळपास 362 खासदार NDAला हवेत. सध्या त्यांच्याकडे 313 खासदार आहेत, आणि समजा शरद पवारांनी पाठिंबा दिला NDAला तर ती खासदारांची संख्या 321 होईल, कारण शरद पवारांकडे 8 खासदार आहेत.
आणि अशा परिस्थितीमध्ये ते उपयुक्त होईल, पण त्याच्यामुळे 362 या संख्येपर्यंत काय NDA पोचू शकणार नाही. अर्थात तृणमूलचे सुद्धा खासदार आहेत, ते सुद्धा मदत करण्याच्या तयारीत असू शकतात आणि असे सगळी गणितं जुळवली जात आहेत. पण त्या गणितात बसण्याचा प्रयत्न शरद पवार नक्कीच करू शकतील. कारण आगामी काळातलं भवितव्य पाहिलं तर शरद पवारांना एक तर प्रकृतीचं एक कारण आहेच, पण दुसरं आहे महाविकास आघाडी. महाविकास आघाडीमध्ये आता जो काही पहिल्यांदा एक जोर होता, जोश होता, तो आता काहीच शिल्लक राहिलेला नाही. कारण आत्ताच्या निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत जे काही पानिपत झालं ते आपण पाहिलं. त्याच्यामध्ये स्वतः शरद पवारांच्या पक्षाला 10 आमदार निवडून आणता आले, पण त्या पलीकडे जाऊन काहीच आता पुढच्या काळात होईल असं वाटत नाही. अजित पवारांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर अशी शक्यता व्यक्त केली जात होती की सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष विलीन होतील. कोण कोणात विलीन होणार आहे याविषयी काय बोललं जात नव्हतं, पण विलीन होतील अशी चर्चा किती रंगली आपण पाहिलं. अगदी अजित पवारांच्या अंत्यविधीपासूनच ती चर्चा सुरू झाली, पण त्याचं पुढे काहीच झालं नाही. अजित पवारांची इच्छा होती असंही सांगितलं गेलं. प्रत्यक्षात त्याविषयी खरं काय आहे, तथ्य काय आहे हे कोणालाही माहिती नाही. पण आता तरी जर खरोखरच त्यांना विलीन व्हायचं असतं सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत, तर ते झालेच असते. पण तसं काय झालेलं दिसत नाही. त्यांना कदाचित वेगळ्या मार्गाने NDA सोबत जाण्याचं विचार ते करत असावेत आणि त्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती आहे. सुनेत्रा पवारांचा पक्ष तर आता NDA सोबत आहेच. शरद पवारांच्या पक्षाला महाविकास आघाडीचा आता आधार राहिलेला नाही. जसा पाहिजे तसं त्यांच्याकडे तेवढं बहुमत नाही आहे, तेवढे आमदारही नाही आहेत. केवळ 50 आमदारच निवडून आले विधानसभेमध्ये आणि त्यामुळे आगामी काळातलं भवितव्य जे आहे त्याचा विचार करता त्यांना महाविकास आघाडीमध्ये राहण्याची फारशी इच्छाही नसावी. शेवटी ती महाविकास आघाडी त्यांनीच स्थापन केली होती. त्यातला आणखी एक पक्ष उभाटा शिवसेना, या पक्षाची स्थिती काय हे सुद्धा आपण पाहतोय. त्यांच्या खासदारांपैकी 6 खासदार जे ते सोडून गेले आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची अवस्थाही दारुण आहे, बिकट झालेली आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचंच भवितव्य काय नाही. तिकडे राष्ट्रीय स्तरावर पाहायचं झालं तर आघाडीचंही भवितव्य काय नाही. त्यामुळे कुठे आपल्याला इथे भवितव्य मिळणार आहे याचा विचार शरद पवार हे नक्कीच करत असतात आणि त्यांच्या आत्तापर्यंतच्या राजकारणात त्यांना जिथे जिथे स्वार्थ साधायचा आहे राजकारणासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, तिथे तिथे त्यांनी तो स्वार्थ साधलेला आहे. मग भलेही त्यावर टीका झाली असेल, टीका होत असेल, भविष्यामध्येही होत राहील, पण त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी पावलं उचलली प्रत्येक वेळेला. आणि तशा पद्धतीने आताही त्यांच्यासाठी महाविकास आघाडीत राहणं किंवा इंडिया आघाडीत राहणं ही प्रतिकूल परिस्थितीच आहे. अनुकूल जर परिस्थिती यायची असेल तर आपण NDA सोबत जावं का असा विचार जर ते करत असतील तर तसा ते विचार करू शकतात, कारण त्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती आहे. तेव्हा महाविकास आघाडीचं भवितव्य काय नाही आहे, इंडिया आघाडीचं भवितव्य राहिलेलं नाही आहे. काँग्रेससोबत नुसतं जायचं तर आगामी काळामधल्या निवडणुकांमध्ये भरभक्कम यश मिळेल अशी शक्यता नाही आहे. कारण स्वतः शरद पवार हे थकलेले आहेत, त्यामुळे ते आता प्रचारासाठी अशा पद्धतीने दौरे करू शकत नाहीत. त्यांच्या नंतरचं जर पाहायचं आलं तर सुप्रिया सुळे या काय अशा नेत्या म्हणून ओळखल्या जात नाही की त्या पक्षाची उभारणी करतील, पक्षाचा व्याप वाढवतील, पक्षाच्या शाखा पूर्ण महाराष्ट्रावर पसरवतील. एवढी ताकद सुप्रिया सुळेंमध्ये नाही हे दिसून आलेले. ठीक आहे, त्या बारामतीमधनं खासदार म्हणून निवडून येत राहिलेले आहेत. पण आता जी परिस्थिती पाहतोय या पक्षाची, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे की आपण NDA सोबत जावं, बाहेरून पाठिंबा द्यावा आणि एक प्रकारे जे काही सत्तेचे लाभ असतील ते मिळवावेत. कदाचित सुप्रिया सुळेंना एखादं पद त्या ठिकाणी मिळू शकतं, एखादं मंत्रिपद मिळू शकतं अशी चर्चा आहे आणि ती बरेच दिवसांपासून चर्चा आहे. पण आत्ताची परिस्थिती अनुकूल आहे हे त्याच्यामधनं दिसून येतं. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंना त्यांनी भेटणं किंवा स्तुती करणं फडणवीसांच्या निर्णयाची किंवा महायुतीच्या निर्णयाची, यापेक्षाही सध्याचं एकूण वातावरण आणि भवितव्य हे लक्षात घेता शरद पवार NDA सोबत जाऊ शकतात, पण बाहेरून पाठिंबा देऊ शकतात असं वाटतंय एकंदरीत. याविषयी अशी कोणी खात्रीशीर माहिती देऊ शकत नाही, कारण शेवटी तो निर्णय हा कधी घेतला जाऊ शकतो, कोणत्याही क्षणी घेतला जाऊ शकतो. जसं
उद्धव ठाकरे यांना भाजपापासून दूर करण्याचा निर्णय शरद पवारांच्या मनात घोळत होता आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी अचानक केली. कोणालाही वाटलं नाही की उद्धव ठाकरे अचानक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील, महाविकास आघाडी स्थापन करतील, याची कोणालाही कुणकुण लागली नव्हती. पण ते झालं. तसंच शरद पवार येत्या काळामध्ये काही करू शकतात. यापूर्वी अजित पवारांनी जेव्हा ते हयात होते तेव्हा अनेक वेळा सांगितलं की शरद पवारांची इच्छा होती भाजपसोबत जाण्याची, पण सगळी तयारी व्हायची आणि आयत्या वेळेला शरद पवार सांगायचे की नाही जायचे. आणि त्यामुळे आम्ही कंटाळलो की सगळे आमदारांची तयारी असायची की सत्तेत जाऊया आणि अचानक शरद पवार तो सगळा प्लॅन जो असायचा तो फिसकटून टाकायचे आणि त्यामुळे अजित पवार कंटाळले होते. शेवटी अजित पवार हे बाहेर पडले 2023मध्ये, हे आपण पाहिलं. पण शरद पवारांची इच्छा होती हे वारंवार ते सांगत राहील. तेव्हा आत्तासुद्धा त्या ज्या काही संधी मिसिंग झाल्या होत्या त्यांच्याकडून, सगळ्या चुकल्या होत्या किंवा त्यांनी ती साधली नाही, त्यांना वाटत होतं आपलं राजकारण अजूनही चालू शकेल आणि ते त्यांनी करून दाखवलं त्या पद्धतीने. त्यामुळे ते भाजपसोबत गेले नाहीत, NDA सोबत गेले नाहीत. पण आताची परिस्थिती जी आहे ती कनेक्टिंग होण्याची आहे. हे यासाठी हे शब्द वापरले मिसिंग आणि कनेक्टिंग, कारण एकनाथ शिंदेंची ज्या वेळेला भेट घेतली शरद पवारांनी तेव्हा हाच नेमका विषय सुरू होता महाराष्ट्रामध्ये. मिसिंग लिंकवर दरड कोसळली आणि मिसिंग लिंकला गळती लागली, मिसिंग लिंकचं नुकसान झालं, यावरनं किती राजकारण झालं आपण पाहिलं. त्याच मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक असं नाव फडणवीसांनी दिलेलं आहे की त्याला आता मिसिंग लिंक म्हणायचं नाही आहे, तर कनेक्टिंग लिंक असं आपण म्हणूया. जोडणारी लिंक किंवा जोडणारा पूल असं आपण म्हटलं पाहिजे. तर शरद पवारांच्या ज्या काही संधी हुकल्या किंवा त्यांनी ते होऊ दिलं नाही त्यावेळेला त्या मिस केल्या संधी, तर पुन्हा एकदा NDAशी कनेक्ट होण्याची ही संधी आलेली आहे त्यांना. आणि त्यासाठी अनुकूल वातावरण आहे. भवितव्याचा विचार करता महाविकास आघाडीचं एकंदरीत झालेलं खच्चीकरण, इंडिया आघाडीचं काही नसलेलं अस्तित्व, तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पाडाव झालेला आहे, केजरीवाल यांचंसुद्धा अस्तित्व तेवढं राहिलेलं नाही, तिकडे तामिळनाडूमध्ये सुद्धा DMK AIADMK हे पक्ष जे ते पराभूत झालेले आहेत. हे पाहता शरद पवारांसाठी अनुकूल परिस्थिती नक्कीच आहे. तो विचार ते करत असतील असं आपल्याला वाटू शकतं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.